खरं तर ही सोया चिलीची रेसिपी मी एक वेट लॉस रेसिपी म्हणूनच बनवलेली होती. पण हे एवढी चविष्ट लागत होते ना, की खाल्ल्यानंतर कुणीच म्हणणार नाही, की ही रेसिपी वेट लॉस करण्यासाठी मदत करते. एक खाल्ल्यानंतर माझ्या घरचे लहान-मोठे सर्वजण अक्षरशः तुटून पडलेले होते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. वजनही कमी होतं आणि चवीलाही खूप मस्त लागतात. बरं, प्रोटीनसाठी म्हणून व्हेज लोकांकडे 2च पर्याय असतात. एक असतं पनीर. ते आता प्युअर मिळत नाही आणि खिशाला परवडणारं सुद्धा नाही. दुसरं आहे सोयाबीनच्या वड्या. या आपल्याला परवडण्यासारख्या आहे, पण चवीला अजिबात छान लागत नाही. माझी ही रेसिपी ट्राय करा. खाल्ल्यानंतर अक्षरशः उड्या माराल तुम्ही. इतके चविष्ट लागतात ना, की खाऊन कधी वजन कमी झालं हेही कळणार नाही. चला, आता सर्वात पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे, सोयाबीनच्या वड्या कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहे. कधीपर्यंत जोवर या फुलून वर येत नाही आणि छान टपोर अशा होत नाही. तुम्ही याला गरम पाण्यामध्ये 2 मिनिटासाठी उकळूनही घेऊ शकता किंवा असं गरम पाण्यामध्ये भिजत घाला. आणि सोयाबीनची वडी वापरत असताना पॅकेटची वापरा, खुली वापरू नका. त्या चांगल्या क्वालिटीच्या नसतात आणि त्याचा वेगळाच वासही येतो. जी पॅकेटची सोयाबीन वडी असते ना, त्याला वासही येत नाही आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान असते. आणि आपण असं जेव्हा पिळतो ना, तेव्हा हा जो फेस निघतो, यामुळेच यातला वास जो आहे ना, तो कमी होऊन जातो. म्हणून हा फेस काढणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता मॅरिनेशन तयार करायचं आहे. त्यासाठी मी 1 वाटी भरून ताजं घट्ट असं दही घेतलेलं आहे. यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेलं आहे. हे कमी तिखट असलेलं आहे. हळद घालायची, काळं मीठ घालायचं. सोबतच चाट मसाला घालायचा आहे. मस्त चटपटीत अशी चव येते. भाजलेलं जिरेपूड घातलेलं आहे आणि इथे मी पनीर टिक्का मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे हा नसेल तर छोले मसाला घाला किंवा पावभाजी मसालाही घालू शकता. लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि मोहरीचं तेल घालायचं किंवा शेंगदाण्याचं तेल घातलं ना तरीही चालेल. अगदी थोडंसं घालायचं. हे सर्व छान 2 ते 3 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे तेलाचा अजिबातच वापर करायचा नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरीही चालेल. यामध्ये मी 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घालते आहे. तुमच्याकडे ओट्सचं पीठ असेल तर तेही घालू शकता आणि बाजरीचं पीठ असेल तर त्याचाही वापर करता येईल. तुम्हाला वेट लॉससाठी म्हणून नाही करायची असेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर घातलं ना तरीही चालणार आहे. आता जे सोयाबीन आपण पाणी पिळून बाजूला ठेवलेले होते ते यामध्ये घालायचे आहे आणि छान मिसळून घ्यायचं. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो, वजन कमी करायचं म्हणजे कार्बोहायड्रेट पूर्णपणे बंद करायचे. पण ते चुकीचं आहे. शरीराला थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेटची गरज असते आणि ते घ्यायलाही पाहिजे. त्यामुळे हेल्दी वेट लॉस होतो. चला, आता सोयाबीनच्या वड्या मी इथे मॅरिनेट करून 10 ते 15 मिनिटासाठी अशीच सोडून दिलेली आहे किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर 1 ते 2 तासासाठी सुद्धा तुम्ही सोडू शकता. त्यामुळे छान याचा फ्लेवर येईल. चला, आता हे सोयाबीन जे आहे ना, ते मी तुम्हाला 2 पद्धतीने फ्राय करून दाखवणार आहे. एक ज्यांना चवीसाठी खायचं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी याला कसं फ्राय करायचं तेही दाखवणार आहे. सर्वात आधी आपण इथे डीप फ्राय कसं करायचं ते बघून घेऊया. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. अगदी धूर निघेपर्यंत तेल गरम व्हायला हवं आणि गरम तेलामध्येच याला तळून घ्यायचं आहे. कारण यामध्ये शिजण्यासारखं काहीच नाही. आपण तांदळाचं पीठ अगदी कमी घातलेलं आहे आणि सोयाबीनच्या वड्या ज्या असतात ना, त्या गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या की छान शिजून जातात. त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही. पण एक सांगू का तुम्हाला, सोया चिली बनवत असताना तळण्यापेक्षा ना एअर फ्राय केल्या तर जास्त परवडण्यासारखं आहे. का तर तळल्यानंतर ना या थोड्याशा तेलकटसुद्धा वाटतात आणि काही वेळानंतर चिवटसुद्धा होतात. त्याउलट एअर फ्राय केलेल्या ज्या वड्या असतात ना, त्या जास्त काळपर्यंत कुरकुरीतसुद्धा राहतात. अजिबात तेलकट लागत नाही आणि चवीलाही खरंच खूप मस्त लागतात. आणि तेलाचाही वापर कमी झाल्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर परफेक्ट आहेतच. पण तुम्हाला जर चवीसाठी म्हणून खायचं असेल ना, तरीसुद्धा मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल, की डीप फ्राय करण्यापेक्षा एअर फ्राय करा. एअर फ्राय करण्याआधी वरून थोडंसं ऑइल स्प्रे करून घ्यायचं आणि नंतर एअर फ्राय करायचं आहे. अगदी चमचाभर तेलामध्ये या एअर फ्राय होऊन तयार होतात. तर आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 मिनिटासाठी याला एअर फ्राय करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की अजून कुरकुरीत हवे आहे, तर 5 एक मिनिट अजून तुम्ही एअर फ्राय करून घेऊ शकता. मला जवळपास याला 15 मिनिटं लागलेले होते. मध्ये-मध्ये याला उघडायचं आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आहे. परत याला एअर फ्राय करायचं आहे. असं करून मी 10 ते 15 मिनिट याला एअर फ्राय केलं. बघा किती मस्त कुरकुरीत झालेले आहे. आता जेव्हा केव्हा तुम्हाला मधल्या मीलमध्ये स्नॅक्स खायची आठवण आलेली असेल, तेव्हा असे सोया चिली बनवून तुम्ही एअरटाईट कंटेनर जारमध्ये ठेवून द्या आणि हवं तेव्हा खाऊ शकता. म्हणजे प्रोटीनसुद्धा तुम्हाला मिळेल आणि चटपटीत खाण्याचा आनंदसुद्धा. बघा, आता इथे मी तळून घेतलेले जे सोया चिली आहे ना, ते कसे तेलकट दिसते आहे. आता मी पुढे ना याला सॉसमध्ये कोट करते आहे. त्यासाठी मी थोडंसं तेल गरम करून घेतलं. भरपूर बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि इथे चिली सॉस घालते आहे. अगदी थोडासा टोमॅटो केचप घातलेला आहे. टोमॅटो केचप स्किप केला तरीही चालेल. तुम्हाला हलकीशी गोड चव हवी असेल तर थोडासा घाला, अगदी थोडा. काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे. काळ्या मिरीचं कूट घालते आहे.
आणि हे सर्व अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. चला आता हे छान परतून झालेलं आहे. यामध्ये आता सोयाबीन घालायचे आहे. मी तळलेले आणि एअर फ्राय केलेले एकत्रच घालते आहे आणि छान मिसळून घ्यायचं. जेव्हा केव्हा मुलांना मंचुरियन खायची आठवण येईल ना, तेव्हा तुम्ही हे सोया चिली बनवून मुलांना खायला द्या. कारण मंचुरियन बनवायचं असलं, की भरपूर भाज्या किसत बसाव्या लागतात आणि त्याला वेळही भरपूर लागतो. ते डीप फ्राईड असतात, पण हे आपण एअर फ्राय करून बनवू शकतो आणि चवीला मंचुरियनपेक्षा जास्त चविष्ट लागतात. तुम्ही एकदा जर का खरंच ट्राय करून बघाल ना, तर तुम्हाला नक्कीच कळेल, की मी एवढं कौतुक का करत होती ह्या रेसिपीचं. आणि समजा तुम्हाला सॉसमध्ये कोट करून हे असे बनवायचे नसेल, तर एअर फ्राय करून जे सोयाबीन आपण तयार केलेले होते ना, ते तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनर जारमध्ये भरून ठेवू शकता. जेव्हा आपल्याला दुपारच्या वेळी भूक लागते, नेमकं त्याच वेळी आपल्याला काहीतरी स्नॅकिंग करायची आठवण येते. आपण काहीतरी पॅकेटचं फूड खातो आणि जे डाएट प्लॅन आहे ना, तो आपला खराब होतो. त्यामुळे वेट गेन होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळी तुम्ही असं खायला पाहिजे, की ज्याने वजनही वाढणार नाही आणि तुमचा प्रोटीनचा इंटेकसुद्धा पूर्ण होईल. तर हे एक परफेक्ट स्नॅक्स आहे मिड डे मील म्हणून. नक्की ट्राय करून बघा. आजची ही सोया चिलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.